लग्नाची बेडी बाग 22. शौर्यला माहीत होते की सूर्य त्याच्यावर थोडा रागावला आहे, म्हणून तो काहीही बोलला नाही आणि शांतपणे जेवू लागला. पण त्याला जेवायची इच्छा अजिबात नव्हते. त्याने मोठ्या कष्टाने थोडेफार खाल्ले आणि त्याच्या जागेवरून उठला. आत्या, माझं जेवण झालं, मी माझ्या खोलीत जातो, तो असं म्हणाला आणि निघून गेला. प्रभा काहीच बोलू शकली नाही. शौर्य गेल्यानंतर शिया आणि श्यामली दोघीही निघून गेल्या. मग विशालेने सूर्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे, मला माहीत आहे की तुला तिची खूप काळजी आहे, पण हे देखील खरे आहे की शौर्य तिचा नवरा आहे आणि त्या अर्थाने ह्या घराचा जावई आहे. अशा परिस्थितीत त्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे, म्हणून कोणीही त्यांना काहीही बोलू शकत नाही, जरी स्वतः मी असलो तरीही. विशाल यांचं बोलण्यानंतर कोणीही काही बोलले नाही. रात्रीची वेळ होती. शौर्य बाल्कनीत बसून सिद्धीची वाट पाहत होता. तेवढे सिद्धीची जीभ थांबली. सिद्धी थेट आत गेले. संपूर्ण घर अंधारात होते. तिने घराभोवती एक नजर टाकली आणि वरच्या मजल्यावर गेले. आत आल्यावर तिला दिसले की शौर्य खोलीत नव्हता. तिला वाटले की शौर्य स्टडी रूम मध्ये आहे, कारण सहसा शौर्य रात्री ऑफिसचे काम करण्यासाठी स्टडी रूम मध्ये असतो. ती येऊन बेडवर बसली. बेडला टेकून डोळे मिटले. ती अजूनही डोळे मिटून बसली होती तेव्हा तिला तिच्या डोक्यावर स्पर्श जाणवला. तिने डोळे उघडले आणि शौर्य तिच्या डोक्याला मालिश करत असल्याचे दिसले. सिद्धी म्हणाली, तू अजून झोपला नाहीस का? हां, नाही, मी तुझी वाट पाहत होतो, असे म्हणत शौर्यने तिचे बूट काढण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा सिद्धी म्हणाली, अरे, तू काय करतोयस? मी करीन. शौर्यने ऐकले नाही आणि तिचे बूट काढले. तो पुन्हा तिच्या डोक्याला मालिश करू लागला. शौर्य तिला उचलून घेत बाथरूममध्ये घेऊन गेला. काही अंतरावर उभा राहिला. तू बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जा. तुझे कपडे तिथे आहेत. मी तुला काहीतरी घेऊन येतो. शौर्य तिची काळजी घेत होता हे सिद्धीला खूप चांगले वाटले. काही वेळाने सिद्धी शौर्यला सांगत होती, रात्र खूप झाली आहे. मला भुका नाहीये. मला भूक लागेल तेव्हा मी तुला सांगेन. पण आता मला अजिबात नको आहे. पण शौर्य तिचे ऐकत नव्हता. मग शौर्याच्या आग्रहामुळे तिला नको असतानाही जेवावे लागले. जेवताच ती उलटी करण्यासाठी बाथरूमकडे धावली. तिला जाताना पाहून शौर्य पटकन त्याच्या जागेवरून उठला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ उभी राहिला, कारण सिद्धीने दार बंद केले होते. थोड्या वेळाने सिद्धी बाहेर आली आणि थेट बेडवर झोपली. शौर्य पाहत होता. तो हळूच बेडजवळ गेला आणि सिद्धीचं कपाळाला हात लावला. मला माफ कर. जर मी आग्रह केला नसता तर तुला उलट्या झाल्या नसत्या. सिद्धीने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले. तुझी चूक काही नाही. मला आज जेवायचे नव्हते. मग तो सिद्धीच्या पायांना मालिश करू लागला. त्याला असे पाहून सिद्धीने डोळे मिटले. पूर्ण मॉलिश केल्यानंतर तो बाथरूममध्ये गेला, हात धुतला आणि तिच्या शेजारी झोपला. सिद्धीला हे जाणवताच तिने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवले. शौर्यनेही तिला आपल्या मिठीत घेतले. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि डोळे मिटले. शौर्यला माहीत नव्हते की सिद्धी त्याला प्रेम करते की नाही. त्याला आधी फक्त एवढेच माहीत होते की सिद्धीने त्याला सांगितले होते की ती तिच्या पत्नीची कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडेल. पण शौर्य आता सर्व काही करण्यास तयार होता. सिद्धीने त्याला जे काही शिक्षा दिली तो स्वीकारत होता, पण तो आता तिला सोडणार नव्हता. सकाळचे टायमिंग. सिद्धी शौर्यच्या मिठीत झोपली होती. तिच्याकडे पाहून असे वाटले की ती यापूर्वी इतकी चांगली झोपली नव्हती. पण तिच्या फोनचं रिंगने तिला जाग आली. तिने तिचा फोन तपासला आणि तो हेडक्वार्टरमधून आला होता. कॉल रिसीव्ह करून तिने तो तिच्या कानाला लावला. मी लवकरच येते, तिने असे सांगितले आणि नंतर फोन खाली ठेवला आणि सिद्धीला मिठीत घेऊन शांतपणे झोपलेल्या शौर्यकडे पाहिले. तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. हळूहळू उठली आणि फ्रेश होण्यासाठी गेली. शौर्य अजूनही झोपला होता. काही क्षणातच ती खाली आली. पूर्णपणे तयार होती. अजून कोणीच जागे झाले नव्हते. तिने घराभोवती एक नजर टाकली आणि मग स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. चहा प्याली, काही डाएट फूड खाल्ले आणि एक चिठ्ठी घेऊन निघून गेले. पोलीस हेडक्वार्टरमध्ये या क्षणी सिद्धीसमोर दोन पुरुष उभे होते. सिद्धी त्यांच्याकडे रागाने पाहत होती. मिस्टर
गावस्कर, ही तुमच्या एरियामधील गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही कल्पना करू शकता काय झाले याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, कारण तुम्हाला झोप मिळाली आहे. ते दोघंही डोळे मिचकावून तिथे उभे राहिले. तेवढ्यात दारावर टकटक झाली. जय हिंद मॅडम. सिद्धीने दोघांनाही बाहेर वाट पाहण्यास सांगितले आणि नुकत्याच आलेल्या इन्स्पेक्टरकडे पाहिले. मॅडम, हा रिपोर्ट आहे. सिद्धीने रिपोर्ट घेतला आणि वाचायला सुरुवात केली. मॅडम, त्या मुलीला आधी खूप मारहाण झाली, नंतर तिच्यावर डॅश डॅश झाला आणि मॅडम, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1, 2, 3 लोकांनी नाही तर चक्क 13 लोकांनी तिच्यावर डॅश डॅश केला. मॅडम, मला आणखी एक गोष्ट कळाली आहे. सिद्धीने डोळे वर करून पाहिले. मॅडम, त्या मुलीचे अपहरण 1 आठवड्यापूर्वीच झाले होते. मग सिद्धी विचार करत होती. ती बोलू लागली. बाहेर दोन्ही पोलीस निरीक्षक आपापसात बोलत होते. त्रिपाठी, मला मॅडम आज खूप रागवलेले दिसतात. मॅडम जरा वेगळ्या व्यक्ती आहेत. मग आता आपण काय करू शकतो? आम्हाला आधीच काय घडले याची माहिती नव्हती. आपल्याला कुठे स्वप्न पडले होते की आज आपल्या भागातील एका मुलीवर डॅश डॅश होणार आहे? जर आपल्याला माहीत असते तर आपण अधिक सावध झालो असतो. तेव्हाच दुसरा व्यक्ती म्हणाला, जास्त बोलू नका. जर कोणी ऐकले तर ते तक्रार करतील. पहा यादव. मग त्रिपाठी म्हणाला, पहा यादव, आता यात आमची चूक नाही. जर कोणी ऐकले तर ऐकले. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि पाहून बाहेर आला. त्याने दोघांकडे पाहिले आणि त्यांना आत येण्याचा इशारा केला. त्यांचा हावभाव समजून तो आत गेला. सिद्धी काही विचारात हरवली होती तर दोघेही समोर उभे राहून तिच्याकडे पाहत होते. यादवची नजर सिद्धीवर पडली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, वाव, खूपच भारी दिसते. तो पुढे विचार करणारच होता तेव्हा त्याला सिद्धीचा आवाज ऐकू आला. त्यांच्यासमोर एक एक करून पाईल ठेवत ती म्हणाली, मला ते सर्व गुन्हेगार हवे आहेत. काहीही असो त्यांना शोधा. काहीही असो. आणि हो, जर मला पुन्हा कळले की तू ड्युटीच्या वेळेत झोपला होतास तर तुझे गरुडासारखे डोळे आहेत ना, ते काढून हातात देईन. तुझे डोळे त्यांच्यावर ठेव, दुसऱ्यांवर नाही. यादव खूपच घाबरला. तुझ्या आजूबाजूला काय चालले आहे ते पाहायला शिक. कुठल्या वेळात लपून बसले आहेत त्यांना शोधून काढा. सिद्धीने त्यांच्याशी आणखी काही गोष्टी बोलले आणि नंतर त्यांना निघून जाण्याचा इशारा केला. सिद्धी तिच्या कामाला लागले. दुसरीकडे शौर्य डोळे उघडले तेव्हा त्याला सिद्धी कुठेही दिसली नाही. त्याला वाटले की ती खाली आहे. प्रभा आज सर्व नोकरांना सर्व खोल्या स्वच्छ करण्यास सांगत होती. सूरजचा वाढदिवस आजपासून 2 दिवसांनी आहे आणि मुंबईहून सर्वजण येत आहेत. मुंबईहून सर्वजण निघाले आहेत. दुपार झाली होती. मेन्शन बाहेर 3 गाड्या थांबल्या. विशालेने पहिल्या गाडीतून उतरले आणि त्याच गाडीतून मागचा दरवाजा उघडून आजोबा बाहेर आले. एक एक करून सगळे बाहेर आले तर अलकाचे डोळे बाहेर येणार होते. इतके मोठे घर पाहून तिने डोळे मिचकावणे थांबले होते. अलका मनात म्हणाली, इतके मोठे घर. तेवढ्यात अलोक्यांचा आवाज आला. ते अहानला हाक मारत होते. अहान म्हणाला, आलो बाबा. अहान अलोक्यांच्या जवळ गेला होता पण अलका आणि मिताली संपूर्ण घराकडे डोळे मोठे करून पाहत होत्या. जेव्हा सर्वजण आत पोचले तेव्हा संपूर्ण कुटुंबाला पाहून प्रभा आणि शिया आणि श्यामली खूप आनंदित झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सिया आणि श्यामली दोघीही धावत अलोक यांच्याकडे गेल्या आणि आजोबा नेहा आणि नरेंद्र त्यांना मिठी मारली. त्यांना तिथे पाहून अहानला खूप आनंद झाला. अहानने विचारले, बाय द वे, ही 2 माकडे काय करत आहे तिथे? आवाज ऐकताच ते दोघीही मागे वळल्या. अहानला पाहून दोघीही धावत आल्या आणि त्यांना धक्काच बसला आणि त्याला मिठी मारली. सिया म्हणाली, मी स्वप्न पाहत नाहीये ना? श्यामली पण म्हणाली, हो, मलाही असं वाटतंय की, पण घुबाड आला आहे. अहानने पटकन स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केले आणि डोळे मिचकावत आजूबाजूला पाहू लागला. त्या सर्वांना माहीत होते की या दोघांमधील मोठी लढाई थोड्याच वेळात सुरू होईल. मग नेहा म्हणाली, आता तुम्ही तिघे सुरू करू नका.
तेवढ्या शिया म्हणाले, मी नंतर पाहतो तुला. इथे हेडक्वार्टरमध्ये सकाळपासून संध्याकाळ झाली होती. तिने काहीही खाल्ले नव्हते, प्यायले नव्हते. काम करत असताना रात्र झाली होती. मग तिचा मोबाईल वाजू लागला. तिने वर पाहिले आणि घराचे नाव चमकत असल्याचे पाहिले. थोडा वेळ फोन वाजला आणि नंतर बंद झाला. तेवढ्यात तिचा केबिनच्या दारावर ठकठक झाली. न पाहताच तिने कम इन असे म्हटले आणि ती कामाला लागली. गुड इव्हनिंग मॅडम. सिद्धीने वर पाहिले आणि त्रिपाठी तिच्या समोर उभा होता. हो त्रिपाठी, मला सांगा तुम्ही कसे आलात? मॅडम, मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे. काय झाले त्रिपाठी? केस अजून सॉल्व्ह झाले नाहीत आणि तुम्ही सुट्टी मागत आहे? माफ करा मॅडम, पण मला सुट्टी घेणे खूप महत्त्वाची आहे. माझ्या मुलीची उद्या साखरपुडा आहे आणि त्यानंतर 3 दिवसांनी लग्न आहे. वाव त्रिपाठी, ही खूप छान गोष्ट आहे. पण त्या मुलीचं केसचे संबंधित काही बातम्या मिळाली की नाही? मॅडम, यादवजी चौकशी करत आहेत आणि त्यांनी मला सांगितले की ते त्यांची चौकशी करतील. मग सिद्धी म्हणाले, त्रिपाठी, तुम्ही मला तुमच्या मुलीचं लग्नाला आमंत्रित करणार नाही? त्रिपाठी पटकन म्हणाला, मॅडम, जर तुम्ही आलात तर मी खूपच भाग्यवान असेन. मग मॅडम, तुम्ही येणार आहात ना? हो त्रिपाठी, मी नक्कीच येईन. त्रिपाठी, गो अहेड, तुमच्या अर्ज चिठ्ठीवर सही झाला आहे. तसे त्रिपाठी, तुम्हाला काही हवे असेल, कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर प्लीज मला फोन करा. मी तुम्हाला मदत करण्यासाठी जे काही शक्य आहे ते करेन. तुमच्या मुलीचे लग्न आहे, त्यामुळे खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप खर्च आहेत. तुम्हाला काही हवे असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज मला फोन करा. मॅडम, खूप खूप धन्यवाद. प्लीज उद्या या. आम्ही सगळे नक्कीच तुमची वाट पाहत असू. त्रिपाठी, मी नक्कीच येईन. त्रिपाठी निघून गेला आणि सिद्धीला तिच्या फोनवर मेसेज आला. तो वाचून सिद्धी हसली. दुसरीकडे हॉलमध्ये सगळे बसून बोलत होते. अलका आणि मिताली तिथे बसून सगळ्यांचे ऐकत होत्या. तेवढ्यात प्रभा आली आणि म्हणाले, जेवण तयार आहे, सर्वांनी प्लीज येऊन घ्या. मग आलोक म्हणाले, पण प्रभा आणि मुलं अजून आले नाहीत. एकदा सगळेच आले की आपण एकत्र बसून जेवू. दादा, सूर्या, सूरज, शौर्य सगळे आले आहेत. ते सगळे डायनिंग टेबलावर उपस्थित आहेत. शौर्यबद्दल ऐकून मिताली खूप आनंदी झाली. हो, सगळे आले आहेत, पण सिद्धी नाही आहे ना? दादा, तिच्या येण्याची वेळ निश्चित नाही, म्हणून तुम्ही सर्वांनी येऊन जेवण करा. ती आल्यावर जेवेन मी. दादा, टेन्शन घेऊ नका, ती सहसा संध्याकाळी जेवत नाही. तेवढ्यात विशालीने म्हणाले, भाऊसाहेब, ती आता तरी भेटू शकणार नाही, ती सकाळी भेटू शकेल. सर्वांनी होकार दिला आणि डायनिंग टेबलावर बसले. सिद्धी अजूनही तिच्या कामात व्यस्त होती. तेव्हा तिला फोन आला. तिने तिचा फोन उचलला आणि नंबर पाहिला आणि विचार करू लागली. सर्वजण तिथे बसले होते, जेवण करत होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हते, पण आजोबा सर्वांना लक्षपूर्वक पाहत होते. तेवढ्या सूर्याचा आवाज विशाल यांच्या कानावर पडला. बाबा, 3 दिवसात बेंगलोरमध्ये एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि बाबा मला तिथेच राहून ते हँडल करायचे आहे. विशालेने म्हणाले, साहेबांना माहीत आहे? नाही बाबा, त्यांना अजून माहीत नाही. मग एकदा विचार. हो बाबा, प्रभा म्हणाली. पुन्हा कोणतीही तक्रार नको, नाही तर तुम्हा दोघांनाही साहेबांशी सामना करावा लागेल. बाकीचे सर्वजण त्यांचे संभाषण ऐकत होते. बर. थोड्याच वेळात सर्वांचे जेवण संपले. जेवण झाल्यावर सर्वजण लिव्हिंग हॉलमध्ये परतले. विशालीने आजोबांना म्हणाले, बाबा, चला, तुम्हाला फिरायला घेऊन जातो. प्रभा देखील आली आणि म्हणाली, हो बाबा, चला जाऊया. तेवढ्या शौर्य त्यांच्याकडे आला आणि आलोक यांचा समोर उभा राहिला आणि म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. शौर्य येऊन आलोक यांना बाबा असे हाक मारणे हे स्वप्नासारखे वाटले. सर्वजण आश्चर्याने तिथे उभे राहिले. त्यांना वाटले की ते स्वप्न पाहत आहेत का? पण नंतर शौर्याचा आवाज पुन्हा सर्वांच्या कानात घुमला. बाबा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आलोक यांनी शुद्धीवर आले. त्यांनी मान हलवले आणि शौर्याच्या मागे गेले. ते दोघे गेल्यानंतर आजोबा म्हणाले,
आज मला इतकं आनंद होत आहे की मी तो व्यक्त करू शकत नाही. तेवढ्यात प्रभा म्हणाली, बाबा सर्व काही ठीक होईल. शौर्य पूर्वीसारखा होईल. मग आजोबा म्हणाले, हो प्रभा, आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. मग प्रभा म्हणाली, नाही बाबा, हे सगळं माझ्यामुळे नाही, सिद्धीमुळे आहे. हे ऐकून आजोबा खूप आनंदी झाले. मागे उभी असलेली अलका आश्चर्यचकित झाली आणि स्वतःचेच विचार करत म्हणाले, हे काय होत आहे? नाही, मी हे होऊ देणार नाही. जवळ उभी असलेली मिताली देखील हे पाहून आश्चर्यचकित झाली. ती अलकाच्या कानात कुजबुजली, आंटी, तुम्ही असं म्हणत होता, हे बाप मुलगा कधीच एकत्र येणार नाहीत. मग हे काय आहे? अलका जरा रागात म्हणाली, मी हे कधीच होऊ देणार नाही. मी माझ्या मुलाची हक्क कुणालाही हिरावून घेऊ देणार नाही. तेवढ्यात अलकाने मितालीकडे पाहिले आणि म्हणाले, काहीही कर, शौर्यावर नियंत्रण ठेव. त्याला पूर्णपणे तुझे कर. जरी त्याच्यासाठी तुला प्रेग्नंट राहावं लागलं तरीही. कारण तुला चांगलेच माहीत आहे, तुझ्याकडे फक्त 5 महिने शिल्लक आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 6 महिने एकत्र राहावं लागेल. पण आपण काहीही करू शकत नाही. ते दोघे एक व्हायचं आधी तू काहीही कर, तुला प्रेग्नेंट व्हावे लागेल. मग मिताली म्हणाली, काळजी करू नका आंटी. यावेळी मी असे डोकं चालवणार आहे की काय झाले हे कुणालाही समजणार नाही. त्या दोघी बोलत होत्या. इथे स्टडी रूममध्ये, काय झालं शौर्य, तू का टेन्शनमध्ये आहेस? बाबा, मुंबईमध्ये हायवेजवळची ती जमीन आईने तिच्या 22 सुनेच्या नावावर लिहून ठेवली होती ना, असे म्हणत त्याने त्यांना सर्व काही सांगितले. जे सगळं ऐकून अलोख्याने देखील काळजीत पडले. मग आता काय होईल? तसे शितीला माहीत आहे का? हो बाबा, तिला माहीत आहे आणि तिने मला सांगितले, म्हणून काळजी करू नका. आपण पाहू. जर तिला काही कळालं तर काही हरकत नाही. पण तरीही जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते चौकशी करू. थोडा वेळ बोलल्यानंतर ते दोघे बाहेर आले आणि विशाल आणि आजोबा यांच्यासोबत थोडा वेळ बाहेर बागेत फेरफटका मारला. थोडा वेळानंतर सूर्याच्या खोलीत त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे 10 वाजले होते. तो त्याचा ऑफिसचे काम करत होता. सिया आणि शामली दोघीही अभ्यास करत होत्या. सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते. विशालीने आजोबांना त्यांच्या खोलीत नेऊन झोपवले. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. रात्री 2 वाजता संपूर्ण घरात खूप शांतता होती. तेवढ्यात एक जीप आली आणि सिद्धी त्यातून बाहेर पडली. ती थेट आत गेली आणि खोलीत गेली. तिने आजूबाजूला पाहिले तर खोली पूर्णपणे रिकामी होती. तिने तिचे कपडे काढले, दुसरे कपडे घातले आणि बेडवर झोपली. पण नंतर तिला तिच्या डोक्याला काहीतरी मऊ स्पर्श जाणवला. जेव्हा सिद्धीने डोळे उघडले तेव्हा तिला शौर्य तिचा शेजारी बसलेला दिसला. सिद्धी काहीच बोलली नाही. बस तिने तिचे डोके त्याच्या मांडीवर ठेवले आणि डोळे बंद केले. शौर्याला माहीत होते की सिद्धी खूप थकली आहे, म्हणून तो तिच्या डोक्याला हळुवारपणे मॉलिश करत होता. थोड्या वेळाने त्याला लक्षात आले की ती झोपी गेली आहे, म्हणून तिला हळुवारपणे खाली झोपून तो तिच्या पायांना मॉलिश करू लागला. त्याला लक्षात आले की पायांना हलके सूज आहेत, म्हणून तो त्यांना खूप हळुवारपणे मॉलिश करू लागला. नंतर तोही झोपी गेला. सकाळची वेळ हळूहळू सर्वजण जागे होत होते. प्रभा वेळेवर उठली होती आणि सर्व काही काम करत होती. नोकर आपापल्या कामात व्यस्त होते. बाकी सर्वजण जागे झाले होते. नेहा प्रभाकडे आली आणि म्हणाली, प्रभा, आज तू काय नाश्ता बनवणार आहे ते सांग, मी बनवते. अगं वहिनी, काळजी करू नकोस. साहेब आहे, तो सगळं बनवेल. आणि हो, जर शांती इथे आहे तर ती सगळं सांभाळेल. चल वहिनी, आपण थोडं फिरायला जाऊया. सिद्धीचं हा कडक आदेश आहे. सकाळी बाहेर व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तिने आपण सगळे बसलेले पाहिले तर तिला खूप राग येईल. मग नेहा म्हणाले, हो, मी पाहिले आहे की ती लवकर उठते. त्या दोघी बोलत हळूहळू फिरायला गेल्या. सर्वजण हळूहळू उठून बाहेर आले. सगळे बोलत होते तेव्हा विशाल म्हणाले, प्रभा, तुला कोणाला आमंत्रण द्यायचे आहे का? नाही, मला आता कोणालाही आमंत्रण द्यायचे नाही. पण आधी साहेबांना सांगा की कोणाला आमंत्रण करायचे आहे. तेवढ्यात सूर्य खाली आला. गुड मॉर्निंग आई बाबा.
तेवढ्या श्रिया आणि श्यामली दोघंही खाली आल्या. गुड मॉर्निंग आत्या आणि मामा. सूर्याची नजर श्रियावर पडली तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. श्रियाने पटियाला सलवार सूट घातला होता आणि तिचे केस मोकळे सोडले होते, ज्यामुळे तिचे कुरळे केस खूप सुंदर दिसत होते. सूर्य तिच्याकडे पाहत राहिला. हळूहळू सगळे आले. मितालीचे डोळे शौर्यला शोधत होते. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मितालीला अजूनही शौर्याची खोली कुठे आहे हे माहीत नव्हते. ती अजूनही ह्या सगळ्याचा विचार करत होती. तेव्हा पायऱ्यावरून एक आवाज आला आणि सर्वांचे लक्ष तिकडे वेधले. सगळे डायनिंग टेबलावर आले होते. ते आता आपापल्या जागी बसले होते. पण एक खुर्ची अजूनही रिकाम होती, प्रमुख खुर्ची. नरेंद्र लोकांनी सर्वांना आश्चर्य वाटले की विशाल शेजारच्या खुर्चीवर का बसले आहेत. तेवढ्यात सर्वांना सूरजचा आवाज ऐकू आला. गुड मॉर्निंग आई बाबा. सर्वांनी सूरजकडे पाहिले आणि विशालाने प्रभाने मान हलवले. सूरजने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग नानू. मग आजोबा हसले आणि म्हणाले, गुड मॉर्निंग. अलकाचा चेहरा वेगळाच भाव दाखवत होता. तेवढ्यात अहान आला. अहान सूरजसोबत सूरजच्या खोलीत होता. अहानला पाहून अलका हसली. ती काहीतरी बोलणार इतक्यात अहानने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग ब्रो. आजोबा, बाबा, एव्हरीवन. मग सर्वांनी मान हलवली. सूर्याचे डोळे सियाला चोरून चोरून पाहत होते. सर्वांना नाश्ता दिला जात असताना शौर्यने प्रभाकडे पाहिले आणि म्हणाला, आत्या, तुम्ही काही ड्रायफ्रूट स्नॅक्स पॅक करा. प्रभाला खूप चांगले माहीत होते की कोणासाठी आहे. कोणी काही विचारण्यापूर्वी सर्वांना बोटांचा आवाज ऐकू आला. सर्वांनी मागे वळून पाहिले आणि त्यांचा नजरा स्थिर झाल्या. मिताली, अलका आणि अहान सर्वांनी सिद्धीकडे पाहिले, जी त्यांच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती. मग सिद्धी सर्वांच्या मागे आली आणि ती मेन चेअरवर बसली. सूर्याने तिला गुड मॉर्निंग म्हणाला आणि तिनेही त्याला गुड मॉर्निंग म्हणाले. सिद्धी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणाले. अहान एकटाक सिद्धीकडे पाहत होता. सिद्धीला पाहून तो खुश झाला. जेव्हा त्याला सिया आणि श्यामलीचं तोंडून गुड मॉर्निंग वहिनी ऐकू आले तेव्हा त्याला समजले की ही वहिनी आहे. तोही खूप उत्साहित झाला आणि सिद्धीकडे पाहत गुड मॉर्निंग वहिनी म्हणाला. सिद्धीने एक नवीन आवाज ऐकला तेव्हा तिने वर पाहिले. मग आलोक्याने म्हणाले, सिद्धी बाळा, हा अहान आहे. सिद्धीने अहानकडे पाहिले आणि म्हणाले, गुड मॉर्निंग अहान. शांती, मला नाश्ता दे. हो माफ करा मॅडम, असे म्हणत तिने नाश्ता ठेवला. तेव्हा शांती पुढे म्हणाले, मॅडम, आज बटाट्याचे पराठे बनवले आहेत. सिद्धीला नाश्ता करायची इच्छा नव्हती, पण तरीही ती नाश्ता करू लागली. संपूर्ण डायनिंग टेबलवर उपस्थित लोक, अलका, मिताली सर्वजण सिद्धीला पाहून खूप शांत दिसत होते. तेवढ्यात सिद्धीने सूर्याचा आवाज ऐकला. तो म्हणत होता, मॅडम, मी बेंगलोरला जात आहे आणि मला काही खूप महत्त्वाच्या मीटिंगला उपस्थित राहायचे आहे. दिवाण ग्रुपने सांगितले आहे की त्यांना बेंगलोरमध्ये मीटिंग करायची आहे. नाश्ता करताना सिद्धी संपूर्ण संभाषण ऐकत होती. ठीक आहे, तू जाऊ शकतोस, पण जाण्यापूर्वी तुला श्रेया आणि श्यामली दोघींनाही सोबत घेऊन जावे लागेल. मी आपल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन दिलं आहे. आता त्या दोघीही तिथून शिकतील, पण आता तुला तिथली कंपनी सांभाळावी लागेल. पण मी त्यांना कसे घेऊन जाऊ. तेव्हा सिद्धीने चेहरा वर केला. तुला त्यांना काकद किंवा कांद्यावर घेऊन जायची गरज नाही. विमानाने जायचे आहे. देवानेच त्यांना 2 पाय दिले आहेत. सूर्या आवाप झाला आणि त्याला ती शांत नजरेने पाहिल्यावर तो जरा हसला. जणू काही ती त्याला सांगत आहे की दात काढून टाकेन, नाहीतर ते कुठेही दाखवण्यासारखे राहणार नाहीत. विशालाने देखील खूप जोरात हसले. पण प्रभा त्यांना शांत बसण्याचा इशारा करताच ते लगेच हसणे थांबवले.